जय हिंद, जय महाराष्ट्र. द स्टॉक सिलेक्शन आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हा सगळ्यांचे स्वागत करतो. तर मित्रांनो, आज आपण झोमॅटो लिमिटेड या कंपनीसंदर्भात माहिती घेणार आहोत. तर आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये हा स्टॉक जो आपल्याला 4 ते 4.5% आसपास घसरताना पाहायला मिळाला. तर काही अशी स्पेसिफिक न्यूज समोर आली नाही आहे ज्या कारणाने ही घसरण आपल्याला पाहायला मिळते. तरीसुद्धा आपण हा स्टॉक पिक केला आहे, ज्याचा आपण आज प्रॉपर ॲनालिसिस करणार आहोत. तर या कंपनीची सुरुवात जी आहे मित्रांनो 2010मध्ये झाली होती आणि आजच्या घडीला जर आपण बघितलं तर ऑनलाईन फूड सर्व्हिस प्लॅटफॉर्मवरती ही जी कंपनी आहे ती आपल्याला अग्रेसर झालेली पाहायला मिळते. जवळजवळ 23 देशांमध्ये त्यांचा बिझनेस चालतो आणि याचा मार्केट कॅपिटल जर आपण बघितलं तर 2,73,587 करोडचा मार्केट कॅपिटल आहे. आता याच्यावरून तुम्हाला समजलं असेल कंपनी किती मोठी आहे. तर सगळ्यात पहिले आपण याचं फंडामेंटल जाणून घेणार आहोत, ज्यातून आपल्याला समजणार की कंपनी फंडामेंटली स्ट्रॉंग आहे की नाही. त्यानंतर आपण पाहणार याचे व्हॅल्युएशन, म्हणजे आजच्या डेटला ज्या प्राईसला स्टॉक ट्रेड करतोय तो स्वस्त आहे की महाग आहे आपल्याला समजणार आहे. आणि पुढे जाऊन पाहणार फायनान्शियल, म्हणजे कंपनी ॲक्च्युअलमध्ये फायनान्शियल ग्रोथ करते आहे का ते आपल्याला समजणार. आणि सगळ्यात शेवटी आपण पाहणार चार्ट स्ट्रक्चर, मोमेंटम कशा प्रकारचा तयार झाला आहे, सपोर्ट्स कुठे आहेत, रेसिस्टन्स कुठे आहेत, ही सगळी माहिती आपण डीपमध्ये या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे, तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. आणि आमच्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल मित्रांनो तर आपला चॅनल पहिले सबस्क्राईब करून घ्या आणि साईडला जो बेल बटन आहे तो देखील प्रेस करा. कारण की जेव्हा आम्ही अशी इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ तुमच्यासाठी आणू त्याची अपडेट तुम्हाला वेळोवेळी मिळत राहतील आणि कोणती व्हिडिओ तुमच्याकडनं मिस होणार नाही. तर फंडामेंटल्समध्ये टोटल 10 मेट्रिक्स असतात. आता स्क्रीनवर तुम्हाला ते दिसलेच असतील आणि सेक्टर वाईज थोडेसे तुम्हाला याच्यामध्ये चेंजेस पाहायला मिळतील. तर याच्यामध्ये आपण 1 ते 10ची रेटिंग देतो. ती रेटिंग कशा प्रकारे असेल मी शॉर्टमध्ये तुम्हाला सांगतो. तर 8 ते 10 रेटिंगवाले स्टॉक जे आहेत ते ग्रीन झोनमध्ये असतात, म्हणजे त्यांचे फंडामेंटल स्ट्रॉंग असतात. 6 ते 7 रेटिंगवाले स्टॉक जे ते ऑरेंज झोनमध्ये असतात, म्हणजे त्यांच्या येणाऱ्या क्वार्टरली परफॉर्मन्सवर आपल्याला लक्ष ठेवायचं असतं, ऑब्झर्वेशन करायचं असतं. त्यानंतर 1 ते 5 रेटिंगवाले स्टॉक जे ते रेड झोनमध्ये असतात, म्हणजे ज्यांचे फंडामेंटल्स वीक असतात, कमकुवत असतात. तर याच्यामध्ये आपण सगळ्यात पहिले पाहतो ते म्हणजे ROC, ज्याला आपण रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉयड असं म्हणतो, ज्याच्यामध्ये आपल्याला समजतं की कंपनीने टोटल कॅपिटल वापरून किती प्रमाणात प्रॉफिट जनरेट केला आहे. तो रेशो 10 किंवा त्यापेक्षा जास्त लागतो आणि ते आपल्याला 2.66 पाहायला मिळतो. त्यामुळे हा पॉईंट निगेटिव्हमध्ये जातोय. त्यानंतर पुढे आहे ते म्हणजे ROIC, रिटर्न ऑन इन्व्हेस्टेड कॅपिटल, म्हणजे कंपनीने ॲक्च्युअलमध्ये इन्व्हेस्ट केलेल्या कॅपिटलवर कंपनीला किती प्रॉफिट मिळतो ते आपल्या याच्यानं समजतं. तो रेशो 10 किंवा त्यापेक्षा जास्त लागतो. इथे आपल्याला -1 पाहायला मिळतो, त्यामुळे हा देखील पॉईंट निगेटिव्हमध्ये जातोय. त्यानंतर पुढे आहे ते म्हणजे डेट टू इक्विटी, म्हणजे कर्जाचे प्रमाण. कंपनीवरती कर्ज किती आहे ते आपल्या याच्यानं समजते. तो रेशो 0.6 किंवा त्यापेक्षा कमी लागतो आणि इथे आपल्याला 0.11 पाहायला मिळतोय, त्यामुळे हा पॉईंट पॉझिटिव्ह होतोय. त्यानंतर पुढे आहे म्हणजे इंटरेस्ट कव्हरेज, म्हणजे कंपनीची इंटरेस्ट भरायची कॅपॅसिटी किती आहे ते आपल्या याच्यानं समजणार आहे. तो रेशो 2 किंवा त्यापेक्षा जास्त लागतो. इथे आपल्याला 2.74 पाहायला मिळतोय, त्यामुळे हा देखील पॉईंट पॉझिटिव्हमध्ये जातोय. पुढे म्हणजे ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन, म्हणजे कंपनीच्या टोटल रेव्हेन्यूमधून ऑपरेटिंग एक्सपेन्सेस वजा करता कंपनीच्या हातात किती प्रॉफिट शिल्लक राहतो ते आपल्याला समजते. आता ऑपरेटिंग एक्सपेन्सेस कोणते कोणते आहेत, जसं की बघायला गेलं तर रॉ मटेरियल आहे, रेंट आहे, इलेक्ट्रिसिटी बिल आहे, त्यानंतर एम्प्लॉईजचं पेमेंट आहे किंवा इतर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस असतील, हे सगळे वजा करता कंपनीच्या हातात किती प्रॉफिट शिल्लक राहतो ते आपल्या याच्यानं समजतं. तो रेशो 5 किंवा त्यापेक्षा जास्त लागतो आणि ते आपल्याला -6.22 पाहायला मिळतो, त्यामुळे हा पॉईंट निगेटिव्हमध्ये जातो आहे. पुढे ते म्हणजे कॅश फ्लो क्वालिटी, म्हणजे कंपनीचा प्रॉफिट खऱ्या कॅश इनफ्लो आणि आउटफ्लोशी मिळता जुळता आहे का ना आपल्याला समजते. तो रेशो 3 किंवा त्यापेक्षा जास्त लागतो. इथे आपल्याला 3च पाहायला मिळतोय, त्यामुळे हा देखील पॉईंट पॉझिटिव्ह ठरतोय. पुढे फ्री कॅश फ्लो कन्सिस्टन्सी, म्हणजे कंपनी लास्ट 5 वर्षामध्ये कन्सिस्टंटली फ्री कॅश फ्लो जनरेट करते का ते आपल्याला समजतं. तो रेशो 2 किंवा त्यापेक्षा जास्त लागतो. इथे आपल्याला 1 पाहायला मिळतोय, त्यामुळे हा पॉईंट निगेटिव्हमध्ये जातोय. त्यानंतर पुढचं म्हणजे अल्टिमेट झेड स्कोअर, ज्याच्यामध्ये आपला कंपनी फायनान्शियली स्टेबल आहे की बँकरप्सी आहे त्याला समजतं. फायनान्शियली स्टेबल म्हणजे काय, तर कंपनीचे फायनान्शियल मोजण्यासाठी काही असे पॅरामीटर्स असतात, त्यांची वर्गवारी केली जाते आणि एक स्कोअर काढला जातो, ज्याला झेड स्कोअर नाव असं दिले गेले. तर याच्यात आपल्याला पहिले संकेत मिळतात की कंपनी फायनान्शियली ओके आहे की दिवाळखोरीच्या मार्गावर चालले. तो रेशो 2.5 किंवा त्यापेक्षा जास्त लागतो. इथे आपल्याला 13.8 पाहायला मिळतोय, त्यामुळे हा पॉईंट पॉझिटिव्ह ठरतोय. पुढे प्रमोटर प्लेज, आता प्रमोटर म्हणजे कोण, तर कंपनीचे मूळ मालक असतात ज्यांनी कंपनीची स्थापना केलेली असते आणि त्यांनी त्यांच्या शेअरवरती कोणत्याही प्रकारे कर्ज घेतलेलं नसावं, म्हणजे किती 0 असायला पाहिजे. आता इथे जर बघितलं तर प्रमोटरकडे होल्डिंगच नाही आहे. आता प्रमोटरकडे होल्डिंग नाही आहे म्हणजे हा पॉईंट डायरेक्टली निगेटिव्ह ठरत नाही. तर याची जी होल्डिंग आहे मित्रांनो ती मोठ्या इन्व्हेस्टर जे त्यांच्याकडे आहे, म्हणजे कंपनी प्रोफेशनली मॅनेज्ड आहे. याची जी ओनरशिप आहे ते पर्टिक्युलर एका व्यक्तीकडे नसून जे मोठ्या काही कंपनीज आहेत, जसं की LIC असेल, त्यानंतर डोमेस्टिक इन्व्हेस्टर असतील, म्युच्युअल फंडवाले असतील किंवा फॉरेन इन्व्हेस्टर असतील, यांसारख्या मोठ्या इन्स्टिट्यूशन्सकडे याचा कंट्रोल आहे. तर ॲक्च्युअलमध्ये कोणाकडे किती होल्डिंग आहे ते आपण चेक करून घेऊया. आता बघा इथे जर आपण पाहिलं तर जे FI आहेत म्हणजे फॉरेन इन्व्हेस्टर्स, त्यांच्याकडे 39.04% होल्डिंग आहे. डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सकडे इथे बघितलं तर 30.04%, गव्हर्नमेंटकडे 0.10%, त्यानंतर पब्लिककडे 25.12% आणि अदर जे आहे त्यांच्याकडे 5.71% होल्डिंग आहे.
आता याच्यामध्ये ओव्हरऑल जी मेन होल्डिंग आपल्याला गरजेची आहे तीच आपण बघितली. जे मोठे इन्स्टिट्यूशन्स आहेत त्यांच्याकडे बघा इथे जवळजवळ 70%च्या आसपास होल्डिंग पाहायला मिळते. त्याच्यामुळे हा जो पॉईंट आहे मित्रांनो तो आपण ॲज अ पॉझिटिव्ह म्हणून कन्सिडर करणार आहोत. त्यानंतर पुढे म्हणजे CAGR कंपाऊंड ॲन्युअल ग्रोथ रेट. याच्यामध्ये आपण लास्ट 5 वर्षाचा नेट प्रॉफिट ग्रोथ पाहतो जो आपला 10 किंवा त्यापेक्षा जास्त लागतो. इथे आपल्याला 16.9 पाहायला मिळतोय. त्यामुळे हा जो पॉईंट आहे पॉझिटिव्ह ठरतोय. आता याची ओव्हरऑल जर आपण रेटिंग बघितली तर 6ची रेटिंग आली आहे. म्हणजेच हा स्टॉक ऑरेंज झोनमध्ये गेला आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, हा स्टॉक फक्त आपल्याला वॉच करायचा आहे. येणाऱ्या क्वार्टरली परफॉर्मन्सवर लक्ष ठेवायचं आहे. जर त्याच्यामध्ये काही बदल झाले, चेंजेस झाले आणि आपली रेटिंग जी आहे ती पॉझिटिव्ह आली तरच आपण याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट किंवा ट्रेडिंगच्या दृष्टिकोनातून विचार करणार आहोत. तोपर्यंत आपल्या याच्यामध्ये कोणत्या प्रकारची एंट्री करायची नाही आहे. ठीक आहे, फंडामेंटल्स बघितले आपण. आता जे व्हॅल्युएशन चेक करून घेऊया. त्यातनं आपल्याला समजणार की कंपनी आजच्या डेटा ज्या प्राईजला ट्रेड करते ती जी प्राईज आहे ती स्वस्त आहे की महाग आहे. तर आता त्याच्यामध्ये आपण प्राईस टू अर्निंग रेशिओ नेहमी बघतो, परंतु याच्या म्हणजे हा जो सेक्टर आहे त्याच्यासाठी हा व्हॅलिड राहत नाही पॉईंट, त्यामुळे आपण बघणार नाही आहोत. पुढे पाहणार इबिटा जो आपला 20च्या आतमध्ये पाहिजे. इबिटा 144 पाहायला मिळतो. इबिटा खूपच जास्त आहे. पेग रेशिओ 1.5 किंवा त्यापेक्षा कमी पाहिजे आणि ते आपल्याला 46.1 पाहायला मिळतोय. पेग रेशिओ देखील जास्त पाहायला मिळतोय. पुढे PB रेशिओ 5 किंवा त्यापेक्षा कमी पाहिजे जो आपल्या इथे 8.88 पाहायला मिळतोय. व्हॅल्युएशन पण एवढे काही चांगले पाहायला मिळत नाही मित्रांनो. म्हणजे आपण थोडंसं हा स्टॉक अवॉइड केलेलाच बरा. फंडामेंटल आपण बघितले त्याच्यामध्ये पण स्टॉक ऑरेंज झोनमध्ये गेला आहे. व्हॅल्युएशन एवढे खास पाहायला मिळत नाही आहेत. आता आपण त्याचे फायनान्शियल देखील चेक करून घेऊ, कंपनी फायनान्शियल ग्रो करते आहे की नाही. तर आता त्यांचा बिझनेस आपण बघितला तर 2018 पासून ते 2020 पर्यंत वाढताना पाहायला मिळाला आहे. 21मध्ये थोडासा सेल्स डाऊन झाला होता आणि 22 नंतर पुन्हा त्याने पिकअप पकडला आहे. बिझनेस आपला इयर वाढतानाच पाहायला मिळाला आहे. 2024मध्ये सेल्स होता 12,114 करोड. 2025मध्ये तो वाढून झाला 20,243 करोड. आता कंपॅरेटिव्हली जर आपण यांचा नेट प्रॉफिट पाहायला गेलं तर आपल्याला नेट प्रॉफिट ज्याप्रमाणे सेल्स वाढल्या त्याप्रमाणे पाहायला मिळत नाही आहे. बघा इथे जर आपण पाहिलं तर हा पिरियड आहे 2018 पासून 2023 पर्यंत नेट प्रॉफिट आपल्याला मायनसमध्येच पाहायला मिळते. म्हणजे ही ॲज अ लॉस मेकिंग कंपनी होती मित्रांनो. नेट प्रॉफिट बऱ्यापैकी कमवत नव्हती, परंतु 2024मध्ये आपला बिझनेस स्टेबल होताना पाहायला मिळाला आहे. 351 करोडचा बिझनेस फर्स्ट टाईम पॉझिटिव्ह पाहायला मिळतं नेट प्रॉफिट आपल्याला. त्यानंतर 25मध्ये वाढून पुन्हा तो 527 करोडचा झाला आहे. म्हणजे नेट प्रॉफिट लास्टच्या 2 वर्षामध्ये बऱ्यापैकी वाढताना पाहायला मिळतोय. आता ही कन्सिस्टन्सी जर अशीच कंटिन्यू राहिली मित्रांनो तर ऑटोमॅटिकली तुम्हाला फंडामेंटल्समध्ये चेंजेस पाहायला मिळणार आहेत. आत्ता सध्याच्या घडीला जर आपण बघितलं तर आपण वॉचेस करणार आहोत फक्त, कारण की फंडामेंटल्स पण एवढे खास नाही आहेत. व्हॅल्युएशन ठीकठाक पाहायला मिळाले नाही आहेत. आणि हे जे फायनान्शियल आहेत लास्टच्या 2 वर्षामध्ये फक्त स्टेबल पाहायला मिळत आहेत. त्याच्या आधी तर लॉस मेकिंग कंपनीच होती, त्यामुळे या स्टॉक पण थोडंसं लांब राहिलेलंच बरं. हे 3 फॅक्टर आपले झाले. आता शेवटचा फॅक्टर राहिला तो म्हणजे चार्ट. आता चार्ट कशा प्रकारचा तयार झाला आहे तो देखील आपण चेक करून घेऊ. तर या स्टॉकचा आता आपण इथे मंथली चार्ट ओपन केला आहे. इथे जर आपण बघितलं तर ही कंपनी लिस्ट झाली होती एक्सचेंजवरती जुलै 21मध्ये. त्यानंतर थोडंसं वरच्या साईडला आपल्याला 4-5 महिने स्टॉक जाताना पाहायला मिळाला आहे आणि इथून एक प्रॉफिट बुकिंग झाली आहे आणि मोठं एक करेक्शन पाहायला मिळालं होतं. आता करेक्शन आपण कॅल्क्युलेट करून घेऊया, कारण की खूप मोठं करेक्शन आलं होतं मित्रांनो. हे त्या टाईमला इथेच बघा आपण चेक केलं तर 70 ते 75% करेक्शन आलं होतं मित्रांनो. एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रॉफिट बुकिंग झाली होती. सेलर्स इथे ॲक्टिव्ह झाले होते. त्यानंतर एक 8 ते 10 महिने स्टॉक कन्सोलिडेट झाला आहे आणि जेव्हा कन्सोलिडेशन फेजमधून बाहेर निघाला मित्रांनो, हा जो प्रिव्हियस हाय होता तो जो ब्रेक झाला आहे त्यानंतर मोठी अशी रॅली आपल्याला पाहायला मिळाली. एक अप्पर सर्किट पाहायला मिळाला आहे. तो डायरेक्टली इथे हाय क्रिएट केला आहे 304चा. आपण तो कॅल्क्युलेट करून घेऊ किती पर्सेंटची रॅली आली होती. जानेवारी 23 ते डिसेंबर 24 म्हणजे जवळजवळ 1.5 ते 2 वर्षाच्या पिरियडमध्ये या स्टॉकने त्याच्या इन्व्हेस्टर्सला जवळजवळ 542 म्हणजे 550% आसपास मित्रांनो रिटर्न्स मिळवून दिलेले आहेत. आणि त्यानंतर पुन्हा इथे आपल्याला एक 4 महिन्याचं करेक्शन पाहायला मिळालं. त्यानंतर इथून पुन्हा स्टॉक रिव्हर्सल झाला, वरच्या साईडला अपटर्न कंटिन्युएशनमध्ये गेला आहे आणि त्यानंतर लास्टचे 3 महिने जर बघितलं तर पुन्हा आपल्याला थोडंसं करेक्शन पाहायला मिळते. म्हणजे करेक्शन फेजमध्ये हा स्टॉक आहे. आता याचे खाली जर सपोर्ट जर आपण बघितले तर एक काम करू, आपण डेली चार्टवर जाऊया. तिथे आपल्याला सपोर्ट्स व्यवस्थित पाहायला मिळतील. आता याचा पहिला सपोर्ट जो आहे तो नियरेस्ट राहील इथे तुम्हाला 257च्या आसपास आणि तो ब्रेक झाला तर सेकंड सपोर्ट इथे आहे 221 आणि थर्ड सपोर्ट जो आहे तो आपल्या इथे पाहायला मिळतोय 194च्या आसपास. आणि समजा वरती जर आपण बघितलं तर रेसिस्टन्स आहेत. पहिला रेसिस्टन्स इथे आपल्याला पाहायला मिळतोय 309च्या आसपास. सेकंड रेसिस्टन्स जो आहे तो इथे 336 आणि थर्ड रेसिस्टन्स जो आहे तो इथे 368च्या आसपास पाहायला मिळतोय. सध्या स्टॉक आपला डाऊन ट्रेंड साईडलाच पाहायला मिळतोय
अप ट्रेंडचे कुठे इथे कन्फर्मेशन मिळत नाही आहेत. ओव्हरऑल चारही फॅक्टर आपल्याला एवढे खास पाहायला मिळाले नाहीत मित्रांनो, त्याच्यामुळे आपल्याला या स्टॉकपासून थोडंसं लांब राहिलंच बरं. तर अशा प्रकारची माहिती होती मित्रांनो, ज्या पद्धतीने तुम्हाला मी एक्सप्लेन केली ती तुम्हाला आवडली असेल तर मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि आपल्या व्हिडिओला लाईक देखील करा. आणि तुम्हाला देखील समजा एखाद्या स्टॉकबद्दल माहिती घ्यायची असेल, फंडामेंटल जाणून घ्यायची असतील किंवा चार्ट समजून घ्यायचा असेल तर मला कमेंट करून सांगत चला, आम्ही नक्कीच त्या संदर्भात व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू. आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि साईडला जो बेल बटन आहे तो देखील प्रेस करा, कारण की जेव्हा पण आम्ही अशी व्हिडिओ जी आहे ती अपलोड करू त्याची अपडेट तुम्हाला लगेच मिळून जाईल आणि कोणती व्हिडिओ तुमच्याकडनं मिस होणार नाही. धन्यवाद.